नमस्कार. आज आपण बोलणार आहोत 2013च्या भूसंपादन कायद्याबद्दल. आता बघा, विकास तर व्हायलाच हवा, पण त्याच वेळी ज्यांची जमीन जाते त्यांना योग्य मोबदला मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? हा कायदा नेमकं हेच संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा फक्त जमिनीचा कायदा नाहीये, तर तो लोकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी बनवला गेलाय. चला तर, सोप्या भाषेत समजून घेऊया यात नक्की काय काय आहे. एक विचार करा, समजा विकासाच्या नावाखाली कोणाची वडिलोपार्जित जमीन घेतली गेली आणि त्या बदल्यात जी रक्कम दिली ती अगदीच तोकडी असेल तर काय करायचं? हा प्रश्न अनेकांना पडतो. आणि खरं सांगायचं तर याच प्रश्नाच्या उत्तरात या कायद्याचं खरं सामर्थ्य दडलेलं आहे. ही गोष्ट आहे मेंगा नावाच्या एका आदिवासी शेतकऱ्याची. जेव्हा त्यांच्या जमिनीसाठी सरकारने नुकसान भरपाईचा निवाडा दिला तेव्हा ती रक्कम इतकी कमी होती की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मेंगाची ही परिस्थिती खरं तर अशा हजारो लोकांचं प्रतीक आहे ज्यांना अशा अन्यायाचा सामना करावा लागतो. पण कायदा त्यांच्या बाजूनी कसा उभा राहू शकतो बघूया. संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात मजबूत भिंत कोणती असेल तर ती आहे स्थानिक समुदाय. आणि आदिवासी भागांमध्ये तर कायद्यानेच ही प्रचंड शक्ती ग्रामसभेच्या हातात दिली आहे. चला, ही ग्रामसभेची ताकद नक्की आहे तरी काय हे समजून घेऊ. तर मग ग्रामसभा म्हणजे नेमकं काय? ही फक्त एक बैठक नाहीये, तर गावाच्या निर्णयाचा आत्मा आहे. कायद्यानुसार विशेषतः अनुसूचित म्हणजे आदिवासी भागात कोणतीही जमीन घ्यायची असेल तर ग्रामसभेची संमती घेणं बंधनकारक आहे. ही केवळ एक औपचारिकता नाही, तर तो एक कायदेशीर अधिकार आहे. आणि हो, ग्रामसभेच्या निर्णयाचं वजन किती आहे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. जर ग्रामसभेने जमीन द्यायला नकार दिला ना, तर तो निर्णय पुढची 5 वर्ष वैध राहतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की सरकारला त्या 5 वर्षात पुन्हा त्या जमिनीसाठी प्रस्ताव आणताच येत नाही. केवढं मोठं संरक्षण आहे हे. ग्रामसभेनंतर कायद्याने संरक्षणाचा आणखी एक स्तर निर्माण केलाय आणि हा स्तर खास करून देशातल्या सर्वात असुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या समुदायांसाठी आहे. यावरूनच कळतं की कायद्याने या समुदायांच्या संरक्षणाचा किती खोलवर विचार केला आहे. त्यांची जमीन घेणं हा अगदी शेवटचा पर्याय मानला जातो. इतकंच नाही, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल डेव्हलपमेंट प्लॅन बनवणं, 1/3 भरपाई ॲडव्हान्समध्ये देणं, शक्यतो त्याच परिसरात पुनर्वसन करणं, जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचं ऑप्शन आणि अगदी मासेमारीचे हक्क कायम ठेवणं यांसारख्या अनेक तरतुदी या कायद्यात आहेत. या तरतुदी म्हणजे जणू एक संपूर्ण सुरक्षा ढालच आहे. ठीक आहे, आता समूहाच्या अधिकारांकडून आपण वैयक्तिक अधिकाराकडे येऊया. समजा मेंगासारख्या एखाद्या व्यक्तीला दिलेली नुकसान भरपाई पटलीच नाही, तर त्यांच्या हातात कायद्याने कोणतं शस्त्र दिलं आहे? ते शस्त्र म्हणजे कलम 64. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर कुणाला वाटलं की जमिनीचं मोजमाप चुकलंय, भरपाईची रक्कम खूपच कमी आहे किंवा पुनर्वसनाचे हक्क डावलले जात आहेत, तर तो निवाडा नाकारून कलम 64 अंतर्गत त्याला कायदेशीर आव्हान देता येतं. ही प्रक्रिया अगदी सरळ आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे तो निवाडा स्वीकारायचा नाही. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे एक लेखी अर्ज द्यायचा आणि त्यात आपले आक्षेप म्हणजे कमी भरपाई किंवा मोजमापातली चूक हे सगळं स्पष्टपणे लिहायचं. पण इथे वेळेचं बंधन पाळणं खूप गरजेचं आहे. जर निवाडा दिला जात असताना अर्जदार स्वतः हजर असेल तर 6 आठवड्यांच्या आत अर्ज करावा लागतो. इतर केसेसमध्ये 6 महिन्यांची मुदत असते आणि जर काही खरंच सबळ कारण असेल तर 1 वर्षापर्यंत मुदतवाढ मिळू शकते. ह्या प्रक्रियेमध्ये ना एक मोठा गैरसमज असतो. अनेक लोकांना वाटतं की जिल्हाधिकारीच त्यांच्या अर्जावर निर्णय देतील, पण तसं नाहीये. जिल्हाधिकारी आणि भूसंपादन प्राधिकरण यांच्या भूमिकेत खूप मोठा फरक आहे आणि तो समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कलम 64 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्याची भूमिका एखाद्या पोस्ट ऑफिससारखी आहे. त्यांचं काम फक्त अर्ज स्वीकारायचा आणि 30 दिवसांच्या आत तो योग्य प्राधिकरणाकडे पाठवायचा, बस इतकंच. ते स्वतः त्यावर कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. हा फरक एकदम सोपा आहे. जिल्हाधिकारी अर्ज स्वीकारून फक्त पुढे पाठवतात. या उलट भूसंपादन प्राधिकरण ही एक न्यायिक संस्था आहे, एक कोर्टासारखी. तिथे प्रकरणाची खऱ्या अर्थाने सुनावणी होते आणि योग्य नुकसान भरपाईवर अंतिम निर्णय घेतला जातो. आणि याला पक्का कायदेशीर आधार आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका निकालात अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की जिल्हाधिकाऱ्याला निर्णय देण्याचा अधिकार नाहीच, त्यांनी प्रकरण पुढे पाठवायलाच हवं.
हे एक वाक्य या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खूप महत्वाचं ठरतं. आता समजा जिल्हाधिकाऱ्याने आपली जबाबदारी पार पाडली नाही तर? जर त्यांनी 30 दिवसात अर्ज पुढे नाही पाठवला, तर कायदा आपल्याला थेट प्राधिकरणाकडे जाण्याचा आणि दाद मागण्याचा अधिकार देतो. त्यामुळे नागरिकांसाठी मार्ग बंद होत नाही. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की मेंगासारख्या शेतकऱ्याला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कायद्याने कोणकोणते मार्ग दिले आहेत. चला आता या सगळ्या माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. ह्या सगळ्यातून आपण काय शिकलो? पहिलं, ग्रामसभेची संमती खूप शक्तिशाली आहे. तिचा नकार 5 वर्षांसाठी बंधनकारक असतो. दुसरं, अनुसूचित जाती जमातींसाठी कायद्यात विशेष संरक्षणाची ढाल आहे. तिसरं, वैयक्तिक लढाईसाठी कलम 64 हे एक प्रभावी शस्त्र आहे. चौथं, जिल्हाधिकारी हे फक्त एक माध्यम आहेत, निर्णय घेणारे नाहीत. त्यांची भूमिका पोस्टमनसारखी आहे. आणि पाचवं, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भूसंपादन प्राधिकरणाला आहे. अर्थात हे हक्क कागदावर असणं आणि ते प्रत्यक्षात मिळवणं यात फरक आहे. तर मग एक महत्वाचा प्रश्न उरतो की नागरिकांनी आणि समुदायांनी एकत्र येऊन या हक्कांची अंमलबजावणी नेहमीच होईल हे कसं सुनिश्चित करावं? मला वाटतं याचं उत्तर जागरूक राहण्यात आणि संघटित होण्यात दडलेलं आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.